आज काय गेलो होतो मग मस्त पोळा होता. म्हसोबा महाराजला नारळ घेऊन मग काय तिथं वातावरण एकदम भारी आहे. पा म्हसोबा महाराज तिथं मग सेल्फी गिल्फी घेतली मस्त भारी. माझे काका तिथं मग नारळ गिरळ फोडली मस्त. म्हसोबा महाराजला लावल्या अगरबत्त्या. तुम्ही पाहता अगरबत्त्या लावल्या मस्त. इकडे काय अडचणी कशी अगरबत्त्या मिळाली? लावल्या मग अगरबत्त्याच्या लावल्याच्या नंतर दिवा गिवा लावला म्हसोबा महाराजला. मस्त नारळ गिरळ फोडली. तिथे मस्त नारळाचा प्रसाद गिरसाद खाल्ला. नंतर काय मग मस्त हे पा नारळ फोडले आता. मस्त नारळ फोडले आता आम्ही. अगरबत्त्या गिगरबत्त्या लावल्या मस्त. मग काय डबल आम्ही निघलो. तिथं होतं पाणी. पाण्यात मग काय केलं चढल्यावर आल्यावर तिकडं आमच्या घराच्या वर तळ आहे. हे तळं गिळा मस्त तिकडं हिरवागार वातावरण. काका नारळ गिरळ खाल्ले. दातामध्ये आमचे थोडंही फसलं होतं. काड्यान काढलं. म्हटलं चला मग काय आता आपला बी फोटो दाखवू. ह्यो आपला फोटो. ही आपली वावरातली विहीर. हा भरपूर पाणी बाम. यंदा पावसाळा थोडी कमी होईल. पाणी गिनी नंतर गेलो मग पुढं सोयाबीन. हे पा सोयाबीन एकदम हिरवीगार भरत होती. आणि चला आता आपल्या यूट्यूबवरवाल्याला आपली हे दाखवू सोयाबीन. नंतर हे कंच बिन काय मग शेतकरी राजा म्हणलं काय गावात मग आलो. नंतर पोळा ह्यो भरला आमच्या गावातला पोळा. नंतर मग बम पोळा बिळा केला. म्हणलं चला आता आपला विनारचा फोटो दाखवू लोकांना. आपला फोटो मग आपला बैल सजेल असा वाटला बैल. त्याच्यानंतर जाणं होतं ऑफिसला दुसऱ्या दिवशी. त्याच्यानंतर काय बैल आले दारापुढं मस्त. बैल गेलं हे ते जुने परंपरानुसार. त्याच्या गोदलीच्या खाली हे होतं. त्याच्यानंतर बैल बिल सजवले मस्त. दिवस भारी गेला. कसा आवडला हा ब्लॉग नक्कीच लाईक करा.